रिव्हर्स मॉर्गेज योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक स्थैर्याचा एक उपाय। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर मग बघू नवीन काय। आजच्या बदलत्या आर्थिक युगात ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतरचा काळ आर्थिकदृष्ट्या सुरळीत व्हावा यासाठी विविध योजना सरकार आणि बँका राबवत असतात। अशाच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज योजना। ही योजना मुख्यतः त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्यांच्याकडे स्वतःचे घर आहे पण नियमित उत्पन्नाचे साधन नाही। या लेखात आपण रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय, त्याची कार्यपद्धती, पात्रता, फायदे तोटे, अर्ज प्रक्रिया आणि या योजनेबाबत प्रचलित गैरसमज याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। 1. रिव्हर्स मॉर्गेज योजना म्हणजे काय? रिव्हर्स मॉर्गेज ही एक अशी कर्ज योजना आहे ज्यात ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेच्या घराच्या मोबदल्यात बँकेकडून नियमित मासिक पेमेंट किंवा एकरकमी रक्कम मिळवू शकतात। यामध्ये कर्ज घेणाऱ्याला आपले घर विकावे लागत नाही, तसेच घरात राहण्याचा पूर्ण अधिकार शेवटपर्यंत राखता येतो। सामान्य कर्जामध्ये व्यक्ती बँकेकडून पैसे घेऊन हप्ते भरतो। रिव्हर्स मॉर्गेजमध्ये याचे उलट घडते। बँक पार कर्ज संस्था ज्येष्ठ नागरिकाला नियमित रक्कम देत असते आणि कर्जदाराच्या मृत्यूनंतर किंवा करारात नमूद कालावधीनंतर बँक त्या घराचा ताबा घेऊन कर्जाची वसुली करते। 2. योजनेची गरज का भासते? भारतात बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांकडे स्वतःची घरे असतात पण नियमित उत्पन्न नसते। पेन्शन किंवा अन्य निवृत्ती वेतन व्यवस्था नसेल तर दैनंदिन खर्च चालविणे कठीण होते। मुलं परदेशी असतील किंवा स्वतंत्र राहत असतील तर वृद्धांना स्वावलंबी होणे आवश्यक ठरते। रिव्हर्स मॉर्गेजमुळे घर विकावे न लागता त्याच्या मूल्यावर आधारित उत्पन्न मिळते। 3. पात्रता निकष, एलिजिबिलिटी क्रायटेरिया। वय, अर्जदाराचे वय किमान 60 वर्षे असावे। दाम्पत्य असल्यास किमान 55 वय असलेल्या जोडप्यांसाठीही उपलब्ध। मालमत्ता, घराचे मालकी हक्क अर्जदाराच्या नावावर असणे आवश्यक। घर स्वतंत्र असावे म्हणजेच कोणत्याही भाडेपट्ट्यावर नको। मालमत्ता शहराच्या हद्दीत असावे आणि बाजार मूल्याचे मूल्यांकन बँकेद्वारे केले जाते। घर पक्क्या बांधकामाचे आणि राहण्यासाठी योग्य असावे। अर्जदार नियमितपणे त्या घरात राहत असावा। 4. रिव्हर्स मॉर्गेज योजनेचे वैशिष्ट्ये। 5. योजना कशी कार्य करते? 1. ज्येष्ठ नागरिक बँकेत अर्ज करतो आणि त्याच्या घराचे मूल्यांकन होते। 2. बँक त्याला त्या घराच्या मूल्याच्या 60 ते 70% पर्यंत कर्ज मंजूर करते। 3. ही रक्कम मासिक, त्रैमासिक, एकरकमी अशा स्वरूपात दिली जाते। 4. कर्जदार जिवंत असताना कोणतीही एमी भरावी लागत नाही। 5. कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर बँक घर विकून कर्ज वसूल करते किंवा वारसदार कर्ज फेडून घर परत मिळवू शकतात। फायदे: नियमित उत्पन्न, मासिक पैसे मिळाल्यामुळे दैनंदिन खर्च चालवणे सुलभ होते। स्वतंत्रता आणि आत्मसन्मान, कोणाच्या मदतीची गरज भासत नाही। घरात राहण्याचा हक्क, शेवटपर्यंत घरात राहता येते। कर सवलती, काही प्रकारच्या कर सवलती मिळू शकतात। कर्ज फेडायचे बंधन नाही। जीवनात कधीही कर्ज फेडावे लागत नाही। 7. तोटे: मालमत्ता हरवू शकते। मृत्यूनंतर घर बँकेकडे जाऊ शकते। वारसदारांना त्रास: घर परत मिळवायचे असल्यास वारसांना कर्ज फेडावे लागते। व्याजदर वाढू शकतो। बदलत्या व्याजदरामुळे कर्जाची रक्कम वाढू शकते। फक्त घरावर आधारित, फक्त मालकी हक्काच्या घरावरच लागू होते। सर्व बँका देत नाहीत। सर्व बँका किंवा वित्त संस्था ही सेवा देत नाहीत। 8. अर्ज करण्याची प्रक्रिया. 1. बँकेची निवड. ज्या बँका रिव्हर्स मॉर्गेज सुविधा देतात त्या निवडाव्यात, जसे SBI, PNB, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया। 2. मालमत्तेचे कागदपत्र, घराच्या मालकीचे कागद, घराचा नकाशा, प्रॉपर्टी टॅक्स, वीज बिल ई। 3. वयाचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारीख दाखवणारी कागदपत्रे। 4. इतर माहिती, उत्पन्नाचे स्रोत असल्यास बँक खाते तपशील। 5. बँकमार्फत मूल्यांकन, बँक स्वतः मूल्यांकन करते। 6. करार, एकदा सगळे कागदपत्र आणि अटी मान्य झाल्यावर कर्जाचा करार केला जातो। 9. योजना देणाऱ्या काही महत्त्वाच्या बँका: भारतीय स्टेट बँक, SBI, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, PNB, इंडियन ओव्हरसीज बँक। 10. काही गैरसमज आणि सत्यता. लॅव्हन बोर्ड. निष्कर्ष: रिव्हर्स मॉर्गेज योजना ही आजच्या काळात एक उत्तम आर्थिक पर्याय ठरू शकतो, विशेषतः त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांच्याकडे घर आहे पण नियमित उत्पन्न नाही। ही योजना त्यांना आत्मसन्मानाने, आर्थिकदृष्ट्या सुदृढपणे जगण्यास मदत करते। तथापि, या योजनेत प्रवेश करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे, सर्व अटी समजून घेणे आणि संभाव्य परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे। धन्यवाद.